80च्या दशकाच्या उत्तरार्धात प्रचारक म्हणून वावरत असताना आपल्या मनात येणारे विचार, वादळं, संवेदना आदरणीय नरेंद्र मोदीजी आपल्या दैनंदिनीत आई जगदंबेच्या साक्षीने तिला उद्देशून लिहित असत. त्यात आदरणीय मोदीजींच्या त्यावेळच्या मनोरचनेचं नितळ दर्शन आपल्याला घडतं. त्या आई जगदंबेशी झालेल्या मनोज्ञ वार्तालापातील हा एक मोती. आई जगदंबेशी हितगुज. मूळ लेखन आदरणीय नरेंद्र मोदीजी. मराठी अनुवाद आणि अभिवाचन राजेंद्र वैशंपायन. हृदय मंदिरात. जगज्जननी आईच्या श्रीचरणांवर साष्टांग प्रणिपात. आज शिबिराचा दुसरा दिवस. एकानंतर एक कार्यक्रमांचा भडीमार. व्यवस्थापकांची सारखी धावपळ सुरू असते. वातावरणात आज एक प्रकारचा उत्साह दिसून येतोय. सकाळपासूनच सगळ्यांच्या नेत्रात प्रतीक्षा आहे. आपल्या आदरणीय व्यक्तीबरोबर 2 दिवस व्यतीत करण्याचा आनंद मिळणार आहे. आज परमपूज्य सरसंघचालकजी यांचं आगमन होणार आहे. स्वागताचा काही औपचारिक विधी नाही. छोट्या मोठ्या स्वयंसेवकासारखे तेही आले. हो, पण स्वयंसेवकांच्या हृदय मंदिरात स्वागताची उत्कृष्ट तयारी झालेली आहे. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर स्वयंसेवकांची दृष्टी लागलेली आहे. त्यांच्या प्रत्येक शब्दाबरोबर जीवनाला जोडायची उत्कंठा लागलेली आहे. आणि हा भाव इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच हृदयात विराजमान झालेला आहे. माझ्यासाठी तर आज एक विशेष अनुभवाचा दिवस असं मी म्हणू शकतो. नवीन दायित्व मिळाल्यानंतर आज प्रथमच पूज्य बाळासाहेबांना भेटत आहे. शिबिरात येताच पहिला प्रश्न त्यांनी विचारला, काय बंधू, तुमचा नवीन संसार कसा सुरू आहे? माझ्यासाठी तर हे एक आश्चर्य होतं. इतक्या सगळ्या कामाच्या व्यापात सुद्धा लक्षात ठेवून ते मला विचारतात, हे सगळं काय दर्शवतं? हां, तर तेव्हा पुन्हा गप्पा गोष्टी सुरू झाल्या आणि कितीतरी प्रश्न विचारले गेले. पोलिसांचा रिपोर्ट काय आहे? वर्तमानपत्रवाले काय म्हणतात? सार्वजनिक वार्तालाप झाला की नाही? का झाला नाही? इत्यादी इत्यादी. या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी मला असं वाटतं की त्यांना माझ्याकडून किती अधिक अपेक्षा आहेत. आई, मी या सर्व अपेक्षा पूर्ण करू शकेन का? वास्तविक ज्या आशा, आकांक्षा आणि विश्वासासह मला हे काम सोपवण्यात आलं आहे, खरंच मी ते पूर्ण करू शकेन? कठोर परिश्रम करून स्वतःला मी यासाठी तयार करू शकेन? एका बाजूला माझ्याबद्दल असीम विश्वास आहे, अनेक अपेक्षा आहेत. आज गुजराथेवर दृष्टी लागून राहिली आहे. देशातील लोकही हा प्रयोग पाहण्यासाठी थरारून उठलेत. तेव्हा मी सगळ्यांच्या अपेक्षांची पूर्ती करण्याचं खरंच निमित्त बनू शकेन? आई, तुझ्या आशीर्वादाशिवाय तर एक साधा खड्डा भरला जाईल हे संभव नाही. कधी कधी मी तात्कालिक लाभहानी याचं चिंतन करतो आणि कधी तसा व्यवहारही करतो. त्याचं काय? खरंच जीवनाची उंची प्राप्त करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. प्रत्येक कृतीने व्यक्तित्व विकासाचा माझा प्रयत्न असतो. सार्वजनिक दृष्टीने प्रश्नांना समजून घेण्याचा हा माझा खरंच प्रयत्न आहे का? आणि जर नसेल तर त्याचा दुष्प्रभाव भविष्यावर पडणार नाही का? आई, अंतर्मनातून खरं तर एक तुफान उठलं पाहिजे, जे अजूनही उठलेलं नाहीये. माझ्या नवीन जबाबदारीच्या संदर्भातील बाहेरच्या वातावरणातील वादळ जवळपास शमलंय. सगळ्यांचं आश्चर्य, प्रश्न इत्यादी आता त्याच्या आपूर्तीबद्दल आहे.
आता अपेक्षांची सुरुवात होईल. अपेक्षांची व्यापकता आणि तीव्रता देखील खूप असेल. तेव्हा माझी नवजीवनाची रचना अजूनही शिल्लक आहे. आई, अद्वितीय निरातिशय कष्ट करण्याचा संकल्प आहे. 15 वर्षांच्या संघटन साधनेला इथे प्रकट करण्यासाठी मोकळं मैदान मिळालं आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर माझ्या मनाच्या संस्कार परंपरेचा हा परीक्षेचा काळ आहे. आई, तुझ्या आशीर्वादानं या परीक्षेत मी उत्तीर्ण तर होईनच. ज्या जीवनाला दुर्बिणीतून पाहून लोक आतापर्यंत आनंद घेत होते, त्या जीवनाला आता सूक्ष्मदर्शक यंत्राने पाहणार आहेत. दुर्बिणीतून बाह्य सौंदर्यालाच पाहण्याची बाब असते, त्यात एक तृप्ती असते. सूक्ष्मदर्शक यंत्रातून जेव्हा हे जीवन पाहिलं जाईल, तेव्हा खरोखरच ते तरुण जाईल का? न जाणो कितीतरी निरुपयोगी कोशांचे ढिगारे, पसंती नापसंतीच्या तीव्रता, सगळंच खूप व्यापक रूपात दाखवलं जाईल. आई, मी या परीक्षेच्या कसाबद्दल चिंतित नाहीये. तुझ्या आशीर्वादाची कामना एवढ्याचसाठी आहे की माझ्याकडून खूपच जास्त अपेक्षा आहेत. या अपेक्षांची पूर्ती करण्यात मी जरासुद्धा कमजोर पडू नये, अशा शक्ती आणि भक्तीची माझी इच्छा आहे. आज दिवसभर मी व्यग्र होतो. पूज्य बाळासाहेबांचं मार्गदर्शन प्रेरक होतं. अनेक नवीन स्वयंसेवकांना त्यांच्या दर्शनाचा लाभ पहिल्यांदाच मिळालाय. आज काही विशेष वैयक्तिक प्रवृत्ती नाही, पत्रही नाही, प्रत्युत्तरही नाही, केवळ सतत व्यग्रता. 8 डिसेंबर 1986. आई जगदंबेशी हितगुज. मूळ लेखन आदरणीय नरेंद्र मोदीजी. मराठी अनुवाद आणि अभिवाचन राजेंद्र वैशंपायन.